अकोले तालुक्यातील इदेवाडी आणि चंदगीरवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावचे सुपुत्र आणि युवा उद्योजक नामदेव आनंदा घोरपडे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आणि या प्रसंगी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री गिरिजाबाई आनंदा घोरपडे, वडील आनंदा घोरपडे आणि पत्नी सविता नामदेव घोरपडे हे घोरपडे परिवारातील सदस्य उपस्थित होते। नामदेव घोरपडे हे चंदगीरवाडी येथे ग्राहक सेवा केंद्र चालवतात। शाळेशी त्यांचे खूप जुने ऋणानुबंध असून त्यांच्या वडिलांचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत झाले असून सध्या त्यांचा मुलगा या शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिक्षण घेत आहे। या शाळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे शिकलेले अनेक विद्यार्थी आज चांगल्या पोस्टवर कार्यरत आहेत। काहींना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत, काही जण व्यावसायिक झाले आहेत, तर काही उत्तम प्रकारचे अत्याधुनिक शेतकरी बनले आहेत। त्यामुळेच आता शिक्षण घेत असलेले विद्यार्थी देखील शिकून खूप पुढे जावेत। आम्हाला या शाळेपासून खूप काही मिळालं आहे आणि म्हणूनच दरवर्षी फूल नाही तर फुलाची पाकळी देण्याचा आमचा प्रयत्न असतो, असं युवा उद्योजक नामदेव घोरपडे यांनी यावेळी सांगितलं आहे। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इदेवाडीचे मुख्याध्यापक आवरी सर, धाकतोडे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदगीरवाडीच्या मुख्याध्यापिका आवरी मॅडम आणि भगीत सर, चंदगीरवाडीच्या ग्रामविकास अधिकारी तळपडे मॅडम आणि सर्व सदस्य तसेच पालक वर्गातून कैलास तळपडे, सुनील भांगरे, बाळू भांगरे, बाळू काळे, चंद्रकांत इदे, जगन भांगरे, लक्ष्मण इदे, सुंदरबाई इदे, सविता भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी आनंद व्यक्त केला तसेच घोरपडे परिवाराचे आभार मानले।